वळूया पुढल्या बातमीकडे. कोस्टल रोड सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं उद्या लोकार्पण होतंय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. 27 जानेवारीपासून दुतर्फा वाहतूक देखील या ठिकाणची सुरू होते. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन या भागातल्या प्रवाशांसाठी 3 आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत रहदारीसाठी खुला राहणार आहे. आता ह्या एकूणच सगळी जी रचना आहे कोस्टल रोडची ती कशा पद्धतीने असणार आहे आणि कशा पद्धतीने सुविधा मिळणार आहेत आपण बघूया. सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे 70% वेळेची बचत होणार आहे. इंधनामध्ये 34% बचत होईल असंही म्हटलं जात आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल असंही सांगितलं जात आहे. मुंबईकरांचं जीवनमान सुधारेल असा एक विश्वास देखील व्यक्त केला जातोय. सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्यानं, जॉगिंग ट्रॅक, खुलं प्रेक्षागृह आदी सुद्धा या कोस्टल रोडच्या निमित्तानं प्रस्तावित आहे. या रस्त्यामुळं इतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. सुरक्षित आणि जलद प्रवास करता येणार आहे. मुंबईकरांना सागरी किनारी अतिरिक्त प्रॉमिनेड उपलब्ध होईल असंही म्हटलं जात आहे. मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे या कोस्टल रोडमुळे.